नेक्स्ट आर्टिकल इज हिस्टॉलॉजी ऑफ किडनी. जर आपण किडनीचा व्हर्टिकल सेक्शन घेतला, जर किडनीचा व्हर्टिकल सेक्शन घेतला तर आपल्याला या प्रमाणे दिसेल. जे किडनीचं कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग आहे, फायब्रस कव्हरिंग आहे, हे फायब्रस आहे, त्याला आपण म्हणतो कॅप्सूल. म्हणजे किडनी भोवती जे फायब्रस कव्हरिंग इथं आहे त्याला आपण म्हणतो कॅप्सूल. परंतु त्याच्या भोवती आणखी ॲडिपोज टिश्यूचं कव्हरिंग आहे, त्याला आपण म्हणतो पेरिरिनल फॅट. आणि आणखी याच्या भोवती कव्हरिंग आहे त्याला आपण म्हणतो रिनल फेसिका. रिनल फेसिका ते एरिओलार आणि फायब्रस याचं कव्हरिंग आहे. याच्यावरती टॉपला जी ग्लँड असते ती ॲड्रेनल ग्लँड तर आहेच आहे. ॲड्रेनल ग्लँड याच्या टॉपला असणारच आहे. आपल्याला ॲड्रेनल ग्लँड बद्दल इथं चर्चा तर करायची जास्त नाही आहे. त्याच्यानंतर आता हे जे कॅप्सूल आहे, या कॅप्सूलच्या आत किडनीचे दोन भाग केलेले आहेत. इट इज डिवायडेड इनटू आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला. म्हणजे हा जो बाहेरचा पार्ट संपूर्ण दिसतो त्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो आणि हा आहे इनर मेडुला. सो इट इज डिफरन्शिएटेड इनटू आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेडुला. आता कॉर्टेक्स, आपल्याला कॉर्टेक्स मध्ये असे ग्रॅन्युल 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 दिसतात. कॉर्टेक्स जो आहे त्याच्यामध्ये असे ग्रॅन्युल ग्रॅन्युल, म्हणजे कॉर्टेक्स कसा आहे, ग्रॅन्युलर इन अपीयरन्स. का, ह्याचाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. माल्फिजियन बॉडी तिथं कट झालेल्या दिसतात आणि म्हणून कॉर्टेक्सचा अपीयरन्स ग्रॅन्युलर आहे. मेडुलाचा अपीयरन्स जो असतो तो रेटिक्युलर आहे. कारण ट्युब्युलर पार्ट त्यामध्ये येतो. ट्युब्युलर पार्ट इथं येत असल्यामुळं या मेडुलाचा अपीयरन्स जो आहे तो रेटिक्युलर आहे. आता या मेडुलामध्ये कोनिकल स्ट्रक्चर जे दिसतात याला आपण म्हणूया रिनल पिरॅमिड. असे 6 to 20 पिरॅमिड्स इथं आहेत. 6 to 20 conical structures are present in medulla. These are called as renal pyramids. आता हा नंबर व्हेरिएबल आहे. बुक टू बुक ह्याचं व्हेरिएशन तुम्हाला दिसेल, पण आपली रेंज दिली आहे त्याप्रमाणे आपण घेऊ. आता याचे जे ब्रॉड एंड आहेत ते कॉर्टेक्स बाजूला आहेत आणि टॅपरिंग एंड जे आहेत याचे जे टॅपरिंग एंड आहेत, या पिरॅमिडचे जे टॅपरिंग एंड आहेत, या टॅपरिंग एंडला आपण म्हणूया पॅपिला, रिनल पॅपिला. हे डार्क एंड आहे.
इथं मोठ्या डक्ट असतात, ओपन होतात डक्ट या ठिकाणी. आणि हे पिरॅमिड जे आहेत ते काय करतात, ट्युब्युलला पिरॅमिड ट्युब्युलला सपोर्ट करतात. ज्या डक्ट आहेत त्या तिथूनच पुढे जात असतात, त्यांना सपोर्ट करायचं काम हे पिरॅमिड्स करत असतात. या कॉर्टेक्सचं एक्सटेन्शन पिरॅमिड मध्ये होत आहे. इथं असं कॉर्टेक्स एक्सटेंड इनटू पिरॅमिड. दिस एक्सटेन्शन्स ऑफ कॉर्टेक्स इनटू पिरॅमिड, या एक्सटेन्शनला आपण काय म्हणतो, तर या एक्सटेन्शनला म्हणायचं कॉलम्स ऑफ बर्टिनी. कॉलम्स ऑफ बर्टिनी म्हणजे हे एक्सटेन्शन्स आहेत, हे एक्सटेन्शन्स आहेत. इथं मी कलरनं वेगळ्या दाखवतोय. कॉर्टेक्स टू मेडुला, कॉर्टेक्स टू मेडुला, कॉर्टेक्स टू मेडुला. हे जे एक्सटेन्शन्स तुम्हाला दिसत आहेत त्याला आपण म्हणतो कॉलम्स ऑफ बर्टिनी. नाउ क्वेश्चन मे आस्क, कॉलम्स ऑफ बर्टिनी आर extensions of cortex into medulla. कॉलम्स ऑफ बर्टिनी असं आपण म्हणतो. त्यानंतर हे आहेत रिनल पॅपिली. इथं रिनल पॅपिली ओपन्स इनटू मायनर कॅलिसेस. त्याच्यानंतर बाकीचे जे आणखी आहेत त्याचे पण ओपन होणार मायनर कॅलिसेस. असे मायनर कॅलिसेस, हे जे कप लाईक स्ट्रक्चर इथं दिसतात यांना आपण म्हणूया मायनर कॅलिसेस. मी वरती थोडी घेतो, हे मायनर, हे 7 to 13 आहेत. 7 ते 13 मायनर कॅलिसेस इथं आहेत. तसे तर हे युरेटरचेच इकडे एक्सटेन्शन्स असतात. नाउ मायनर कॅलिसेस ओपन्स इनटू मेजर कॅलिसेस. मायनर कॅलिसेस ओपन्स इनटू मेजर कॅलिसेस. 3 to 4 हे मायनर झाले, कप लाईक कप लाईक कप लाईक. आणि असे मायनर कॅलिसेस ओपन होऊन काय बनणार आहे, मेजर कॅलिसेस. हे 3 to 4 असणार आहेत. हे 3 to 4 मेजर कॅलिसेस आहेत. आणि असे 3 to 4 मेजर कॅलिसेस ओपन होऊन, हे 3 to 4 मेजर कॅलिसेस ओपन होतात. आता मी लेबलिंगला जरा वेगळा कलर दाखवतो. लेबलिंगला वेगळा कलर दाखवतो. हे जे छोटे छोटे कप लाईक स्ट्रक्चर इथं दिसतात त्याला आपण म्हणतोय मायनर कॅलिसेस. मोठे दिसतात 3 to 4 मेजर कॅलिसेस. अँड मेजर कॅलिसेस opens into a space called as pelvis. या स्पेसला आपण म्हणतो पेल्विस. आणि पेल्विस हळूहळू नॅरो होणार आणि ही डक्ट अराइज होणार. या डक्टला आपण म्हणतो युरेटर. तर असं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर आहे, असं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर आहे या किडनीचं. काय काय सांगितलं यामध्ये आपण, याचं कव्हरिंग जे आहे फायब्रस कव्हरिंग आहे त्याला आपण म्हणतो कॅप्सूल. त्याच्यावरती पेरिरिनल फॅट ॲडिपोज टिश्यूचं कव्हरिंग आहे. पुन्हा फायब्रो ॲरिओलार टिश्यूचं रिनल फॅसिका कव्हरिंग आहे.
वरती आपल्याला माहिती आहे ॲड्रेनल ग्लँड आहे. याचं डिफरन्सिएशन कॉर्टेक्स आणि मेडुला. कॉर्टेक्स ग्रॅन्युलर आहे कारण माल्फिजियन बॉडी कट झालेल्या दिसतात. मेडुला रेटिक्युलर आहे कारण ट्युब्युलर पार्ट डक्ट इथं येतात. आणि या ज्या डक्ट आहेत त्या डक्ट म्हणजे 7 ते 8 डक्ट ओपन होतात. लार्ज डक्ट मध्ये ओपन होतात. त्याला आपण म्हणतो डक्ट ऑफ बेलेनी. म्हणजे जशी ड्रेनेज सिस्टीम असते आपल्या गल्लीची एक गटार आहे. त्या गटारीमध्ये प्रत्येक घराचं पाणी आपल्या घराची गटार एका गल्लीच्या गटारीला मिळणार. पुन्हा या गल्लीची गटार पुढच्या गल्लीचा ड्रेनेज लाईन त्या थोड्याशा मोठ्या गटारीला मिळणार. पुन्हा 4-2 गल्ल्याच्या गटारी एका मोठ्या गटारीला मिळणार. पुन्हा आणखी त्या एरियाच्या 10-20 गल्ल्याची गटार एकत्र येऊन पुन्हा एक गटार मोठे होणार. अशा गटारी मोठ्या होत राहत. पुन्हा एक ठिकाणी जिथं आपण ड्रेनेज सिस्टीमचं पाणी सगळं एकत्र आणतो, संपूर्ण शहराच्या सर्व ड्रेनेज लाईन तिथं एकत्र येतात. त्याला आपण पेल्विस म्हणू. आणि त्याच पेल्विसचं पुढे एक्सटेन्शन होऊन युरेटर बनणार. तर इथं डक्ट असतात त्या. म्हणून रेटिक्युलर अपीअरन्स आहेत मेडुलाचा. आणि या कॉर्टेक्सचं एक्सटेन्शन मेडुलामध्ये जे आहेत त्याला आपण म्हणतो कॉलम्स ऑफ बर्टिनी. दीज आर एक्सटेन्शन्स ऑफ कॉर्टेक्स इनटू मेडुला. या मेडुलामध्ये 6 to 20 असे कोनिकल स्ट्रक्चर्स असतात. त्याला आपण रिनल पिरॅमिड म्हणतो. त्याचे जे अपायसेस आहेत ते डार्क कलरचे दिसतात. त्याला आपण पॅपिला म्हणतो. तिथं मोठ्या डक्ट असतात. आणि या डक्ट 7 ते 8 डक्ट ओपन होऊन डक्ट ऑफ बेलेनी तयार होत असते. आणि त्या डक्ट पुन्हा ओपन होतात. मायनर कॅलिसेस 7 to 13 मायनर कॅलिसेस कप लाईक स्ट्रक्चर त्यामध्ये आहे. मायनर कॅलिसेस ओपन्स इनटू मेजर कॅलिसेस 3 to 4 मेजर कॅलिसेस. अँड मेजर कॅलिसेस ओपन्स इनटू पेल्विस जिथं सर्व नेफ्रॉननी तयार केलेलं युरिन एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजे पेल्विस. आणि हे पेल्विस पुन्हा या हायलस मधून बाहेर येईल, नॅरो होईल आणि तयार होईल युरेटर नावाची डक्ट. सो दिस इज अबाउट हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ किडनी. थँक यू व्हेरी मच.